नमस्कार नमस्कार मुजुमदार वाटिकेच्या रसिक श्रोते आणि प्रेक्षक हो, आजच्या कार्यक्रमात तुमचं प्रहर्षित चित्ताने मी स्वागत करते. आपल्या वाटिकेच्या शिरस्त्याप्रमाणे आपण संस्कृत सुवचनाने प्रारंभ करूया. सुंदर सुवचने. गिरौ कलापी गगने पयोदः लक्षान्तरेर्कश्च जले च पद्मम् इन्दुर्द्विलक्षे कुमुदस्य बन्धुर् यो यस्य मित्रं नहि तस्य दूरम्. शेवटचं वाक्य. यो यस्य मित्रं नहि तस्य दूरम. जो ज्याचा जिवलग सखा आणि सखी असतो तो त्याच्यापासून कधीही दूर नसतो मनाने. त्याला निसर्गातल्या सुंदर उपमानांचे दृष्टांत देतात संस्कृत सुभाषितकार. गिरौ कलापी, पर्वत शिखरावर मोर आहे. गिरौ कलापी गगने पयोदः, आकाशामध्ये काळा ढग आहे. पर्वत शिखरावर मोर आहे, त्या काळ्या ढगाकडे पाहून इतका हर्षित होतो आणि नाचतो वर पाहून. गिरौ कलापी गगने पयोदः. लक्षांतरे अर्कः, लक्ष योजनांवर सूर्य आहे. जलेच पद्मम, पाण्यामध्ये सूर्यविकासी कमळ आहे. पण त्या सूर्याकडे पाहून ते सूर्यविकासी कमळ युगानुयुगे उमलतंय. लक्षांतरे कष्ट जलेच पद्मम इंदुर्द्विलक्षे, चंद्र 2 लक्ष योजनांवर आहे. कुमुदस्य बंधू, जो चंद्रविकासी कमळाचा सखा आहे. चंद्र जो खूप लांब आहे तो चंद्रविकासी कमळाचा युगानुयुगाचा सखा आहे. इंदुर्द्विलक्षे कुमुदस्य बंधुर यो यस्य मित्रम नहि तस्य दूरम. जो ज्याचा मित्र आहे, जो ज्याचा सखा आहे, जी ज्याची सखी आहे, जिवलग सखा जिवलग सखी, ते त्यांच्यापासून मनाने चित्ताने अंतःकरणाने कधीच दूर नसतात. प्रेमामध्ये मैत्रीमध्ये अंतर हे कधीच बाधा आणू शकत नाही. सुंदर आहे. सखा आणि सखी मनाने कितीही लांब असो शरीराने, मनाने एकमेकांजवळ असतातच. मग तो काळ सुखाचा असो, दुःखाचा असो, आनंदाचा असो, ऋतू मनाला हर्षित करणारा असो. हर्षित करणारा ऋतू असेल तर सखा आणि सखी मनाने एकमेकांच्या जवळ असतात आणि मनाशी गुणगुणत असतात. अशी कितीतरी या ऋतूवरची गाणी, सुंदर ऋतूवरची गाणी, जी प्रियकर प्रेयसीला असे मनाने हलवून टाकतात, अशी गाणी मराठी गीतकारांनी, हिंदी गीतकारांनी लिहिलेली आहे. असंच एक गाणं आपण आता पाहणार आहोत. सध्याचा ऋतू हा असाच आहे, सुंदर ऋतू आहे, आल्हाददायक ऋतू आहे. त्याला अनुसरून एक गाणं आहे, तुम्ही कदाचित ओळखलं असेल. हे जुनं गाणं आहे तसं. हे कल्याणजी आनंदजी यांचं संगीत आहे. आनंद बक्षी यांनी हे लिहिलेलं आहे आणि लता मंगेशकर यांनी ते मधुर स्वरात गायलं आहे. चित्रपट जुना आहे श्रोते हो, जब जब फूल खिले. शशी कपूर आणि नंदा यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आहे. नंदाने हे गाणं सिनेमामध्ये गायलं, तिच्यावर चित्रित झाले आणि गायलं आहे लता मंगेशकरनी. शब्द तुम्ही ओळखले असतीलच. ये समा है ये प्यार का, किसी के इंतजार का, दिल ना चुरा ले कहीं मेरा ये मौसम बहार का. गाते प्रेयसी. या गाण्याचा संस्कृतानुवाद मी केला आहे आणि नगरच्या राजश्री गंधे हे आपल्यापुढे सादर करणार आहेत. आपल्याला गाण्यामधले वेगवेगळे रंग अनुभवायचे असतात म्हणून आपण हे सुंदर गाणं यावेळेला घेतलेलं आहे. याचे संस्कृत शब्द आहे ऋतुरयम. ऋतुरयम प्रेमणः प्रतीक्षा कस्यचित मनः नो चेत हरेत मे हर्षर्तुः अयम. ऋतुरयम प्रेमणः. या ऋतूला साजेसं आपण हे गाणं घेत आहोत. राजश्री गंधे आपल्या मधुर आवाजात हे आपल्यापुढे सादर करतायत. ऐकूया. राजश्री गंधे नगरहून
संस्कृत अनुवाद मी केला आहे. ऋतुरयं ऋतुरयं प्रेम्णः इत्यलम्. ऋतुरयं ऋतुरयं प्रेम्णः प्रतीक्षा कस्यचित् मनः नु चेत् हरेत् हर्षतुः फलं. ऋतुरयं ऋतुरयं प्रेम्णः प्रतीक्षा कस्यचित् मनः नु चेत् हरेत् हर्षतुः फलम्. नेत्रयोः आगतानि स्वप्नानि रम्याणि. नेत्रयोः आगतानि स्वप्नानि रम्याणि. कोऽपि यथा माम् आभायति इव आभायति इव. ऋतुरयं ऋतुरयं मीलनस्य प्रतीक्षायाः मनः नु चेत् हरेत् हर्षतुः फलम्. स्वप्ने मिलित्वा मे प्रेमिकेण सह. स्वप्ने मिलित्वा मे प्रेमिकेण सह. निद्रा हि लुप्ता अभवत् शपे खलु सत्यम् शपे खलु सत्यम्. ऋतुरयं ऋतुरयं हर्षस्य प्रतीक्षायाः मनः नु चेत् हरेत् हर्षतुः फलम्. आद्याहं स्वप्ना राजपत्नी खलु. आद्याहं स्वप्ना राजपत्नी खलु. प्रेम कथानीयं सत्यं भवेत् ननु सत्यं भवेत् ननु. ऋतुरयं ऋतुरयं प्रेमस्य प्रतीक्षायाः मनः नु चेत् हरेत् हर्षतुः फलम्. ऋतुरयं ऋतुरयं प्रेम्णः प्रतीक्षा कस्यचित्